गेले 3 दिवस ऑपरेशन सिंदूर सुरू आहे आणि ऑपरेशन थांबल्याचं कुठलंही वक्तव्य भारतानं केलेलं नाहीये। त्यामुळे या क्षणी हा कार्यक्रम सुरू होत असताना सुद्धा चालू असताना सुद्धा ऑपरेशन सिंदूर चालू आहे। खरं तर आज दिवसभरामध्ये अशा काही फार मोठ्या घडामोडी सीमावर्ती भागात घडलेल्या नाहीयेत एक्सेप्ट फक्त एकच अपवाद सोडता तो म्हणजे आता थोड्या वेळापूर्वी उरी सेक्टरमधून काही प्रमाणात गोळीबार झाल्याची माहिती समोर येते। मात्र असं असलं तरी सुद्धा अजूनही ऑपरेशन सिंदूर चालू आहे। भारत रोजच्या रोज पत्रकार परिषद घेतोय। पाकिस्तानने काय केलं आपण त्याला कसं प्रत्युत्तर दिलं ते सुद्धा दाखवतोय आणि यानंतर आता पाकिस्तानचा थोडा आवाज नरम होताना दिसतोय कारण एक मोठी बातमी समोर आली ती म्हणजे IMF कडे आणि बाकीच्या जागतिक शक्तींकडे पाकिस्तान पैसे मागतोय। युद्ध पण लढायचंय, घरातल्या लोकांची सुद्धा तोंड भरायची, पैसा आणणार कुठून, पाकिस्तानकडे तेवढा पैसा नाही आहे आणि म्हणून 1.1 अब्ज डॉलर्सचं लोन हवंय पाकिस्तानला आणि आहे ती लोन्स त्याची फेररचना करून हवी। ऐकणार कोण? त्यासाठी पाकिस्तानचं आता सध्या सगळ्या जगाला आव्हान सुरू आहे आणि याचा परिणाम म्हणून का होईना पण पाकिस्तान आता हे युद्ध ज्याला डिएस्केलेटिंग असं या डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये म्हणतात की युद्धजन्य परिस्थिती कमी कमी करत नेण्याच्या दृष्टीने पावलं टाकणं ते पाकिस्तानने सुरू केलंय का? आज दिवसभरात असा कोणताही मोठा हल्ला न करणं आणि संध्याकाळी या वेळेला काल जी स्थिती होती ती आज तुलनेनं नसणं हे त्याचं द्योतक आहे का? अशा अनेक मुद्द्यांना घेऊन आपण बोलणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत। आपण थेट जाणार आहोत गेस्ट सेंटरकडे आणि आपल्या मान्यवरांशी आपली चर्चा आपण सुरू करणार आहोत। आपल्यासोबत असतील कर्नल सतीश ढगे, विंग कमांडर वैष्णवी टोकेकर आणि ग्रुप कॅप्टन प्रवीर पुरोहित। मी पहिल्यांदा विंग कमांडर वैष्णवी टोकेकरांपासून सुरुवात करेन। वैष्णवी, याच्यातला पहिला मुद्दा म्हणजे आज साधारणपणे काही जाणवत नाहीये आणि मला याची कल्पना आहे की लगेच कोणत्या कन्क्लुजनवरती यायचं नाहीये पण तरी सुद्धा माझा पहिला प्रश्न आपल्या सगळ्या मान्यवरांना असेल की आज काहीही मोठं न घडणं हे यापुढे डिएस्केलेशनच्या दृष्टीने बॅकडोर चॅनल्स आता ओपन झालेले आहेत का? काहीतरी संवाद सुरू आहे का जो आपल्यापर्यंत पोहोचत नाही याचं हे एक निदर्शक मानता येईल? वैष्णवी, मला असं वाटतं ह्याच्यामध्ये 2 किंवा 3 कारण असतील। सगळ्यात पहिलं म्हणजे आपण पहिल्यापासून सांगितले आहे की नॉन एस्केलेटरी आहे। आपण फक्त टेररिस्ट जागांवर त्यांच्या कॅम्पवर हल्ले करत होतो, त्यांनी आपल्याला त्रास होतो। दुसरी गोष्ट अशी आहे की आज म्हणजे हा माझा अनालिसिस आहे पण आज शुक्रवार आहे, त्याच्यामुळे जुम्मा असल्यामुळे कदाचित आणि आपला देश संवेदनशील आहे, आपल्याला माहिती आहे की असं ही एक धार्मिक बाब आहे। आपण या सगळ्या गोष्टी कन्सिडर करतो, सो ही एक बाब आपण कन्सिडर करू शकतो। आणि तिसरी गोष्ट म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की फायनान्शियली इकॉनॉमिकली ते इतके वीक आहेत की ते ऍक्च्युली आता बहुतेक त्यांनी पावलं मागे घेतली असतील। त्याच्याच बरोबर तुम्ही जे म्हणलात की कुठला संवाद ते आपल्याशी साधू इच्छितात का किंवा त्यांनी इंटरनॅशनल फोरमवर असं काही करू इच्छितात का? आपल्याला हे लक्षात गेलं पाहिजे की ह्या गोष्टीमध्ये संवाद आपण याआधी अनेक वेळा साधण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्याचा काही उपयोग झाला नाही। इनफॅक्ट त्याच्यामुळे पाकिस्ताननी डिस्कशनसाठी ते आले पण त्याच्यानंतर त्याच्या दृष्टीने घ्यायची जी जबाबदारी आहे किंवा जी ऍक्शन आहे ती त्यांनी कधीच घेतली नाही। त्याच्यामुळे खुन्याशी चर्चा करण्यात काही फारसा मुद्दा मला वाटत नाही। बरं, हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यातला भाग आलेला आहे आणि हे खरं आहे वैष्णवी यांनी जे अधोरेखित केलेले की आज जुम्मा शुक्रवार आहे आणि जगभरातल्या मुस्लिमांमध्ये जुम्मा म्हणजे शुक्रवार आणि तो दिवस धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे। त्या दृष्टीने पाकिस्तान आणि भारतामध्ये एक अंडरस्टँडिंग असेल आज असं आहे की भारत स्वतः एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि या गोष्टी सेन्सिटिव्हिटी या गोष्टी बाळगायच्या असतात, पाळायच्या असतात, त्यामुळे जगातही चांगला संदेश जातो। सायकोलॉजिकल वॉरफेअर नेहमी चालू असतं, जसं एक युद्ध सीमेवर असतं तसं दुसरं जगाच्या पटलावर सुद्धा असतं नॅरेटिव्हचं युद्ध। मी हाच मुद्दा घेऊन जातो प्रवीर पुरोहित यांच्याकडे। पुरोहित सर, आपलं काय निरीक्षण आहे? खरंच बॅकडोर चॅनल्स काही ओपन झाले असतील का की केवळ हा आजचा एक अपवाद आहे? परत त्याच्यात 2-3 कारणं असू शकतात। एक इज की वॉर स्टॅमिना ज्याला म्हणतात किंवा जी रेझिलियन्स असतो एका देशामध्ये तो आता पाकिस्तानवर जे हल्ले झालेले आहेत आपण प्रत्युत्तर म्हणून केलेले आहेत त्याच्याने त्यांची वॉर वेजिंग केपेबिलिटी काही का दृष्टीने थोडीशी कमी झालेली आहे। परत त्याच्यात त्यांना असं कळलेलं दिसत असेल की आता काहीही त्यांनी एस्केलेट केलं किंवा काही आपल्या रिटॅलिएशनला परत काउंटर रिटॅलिएशन केलं तर त्यांना परत त्याची किंमत भोगावी लागेल। दुसरं बॅक चॅनल्स मध्ये आता आज आपले परराष्ट्र मंत्री US सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबियो यांच्याशी बोलले, त्याच्यानंतर नॉर्वेच्या फॉरेन मिनिस्टरशी बोललेत आणि ब्रिटिश फॉरेन सेक्रेटरीशी बोललेले। सो सम डिप्लोमॅटिक चॅनल्स काही उघडलेले आहेत असं मला वाटतं। त्यानंतर एक वैशिष्ट्य असं आहे की आपल्या परराष्ट्र मंत्र्यांच्या
चर्चेनंतर म्हणजे मार्को रुबियो यांच्याशी झाल्यानंतर मार्को रुबियो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी चर्चा केली. बरं. सो हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता हा जो आता आपण दिवसा जो पॉज बघितलाय, काल रात्री तर ऍक्शन चालूच होती. हा जो पॉज आता दुसरी गोष्ट आहे की हा ऑपरेशनल पॉज ज्याला म्हणतात तो सुद्धा असू शकेल एखाद्या वेळा पाकिस्तानकडनं. आणि आज रात्री आणि मे बी उद्या आणि उद्या रात्री काय होतंय ह्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित पाहिजे. आणि जर आज रात्री म्हणजे आजच्या रात्री उद्या पहाटेपर्यंत काही झालं नाही तर कदाचित इट इज अ पॉझिटिव्ह सिग्नल की कदाचित हे डिएस्केलेशनच्या मार्गाने हा मार्ग डिएस्केलेशन कडे चाललेला असावा, असा एक माझा अंदाज आहे. कर्नल सतीश ढगेंना सुद्धा हाच प्रश्न आहे, फक्त त्यामध्ये आणखी एक रायडर ऍड करून हा विचारायला आवडेल. कर्नल सतीश ढगेजी, जेव्हा अशा काही गोष्टी असतात त्याचे काही सिम्पटम्स यायला सुरुवात होते, वस्तुतः आपण इट्स टू अर्ली ज्याला म्हणतात टू प्रेडिक्ट असं म्हणावं लागेल, कारण फक्त 2च दिवस झालेत ऑपरेशन सिंदूर सुरू होऊन आणि पाकिस्तानकडनं रिटेलिएशन सुरू होऊन. पण तरी सुद्धा असे काही संकेत मिळू लागलेले आहेत का? याची विशेषतः एक कारण म्हणजे पाकिस्तानची आर्थिक स्थिती, आणि दुसरी गोष्ट हे एक फुल स्केल वॉर व्हावं या बाजूने भारत कधीच नव्हता. उलट जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू झालं त्याच्यानंतर भारत म्हणाला होता की जर का समोरच्या बाजूने आपली आगळीक थांबवली तर आम्ही सुद्धा थांबायला तयार आहोत. वस्तुतः ऑपरेशन सिंदूर मेन स्ट्राईक झाल्यानंतरच संपलं असतं, पण पाकिस्तानने रिटॅलिएट केलं कारण त्यांना काहीतरी करून दाखवायचं होतं आणि मग सगळं जे काही झालं ते आपल्या समोर गेले 2 दिवस. मला आपल्याला विचारायचं आहे, ह्या आत्ताच्या फेजला तुम्ही तुमच्या युद्ध परिभाषेमध्ये काही त्या पिरियडला काही नाव आहे का? त्याचा काय अर्थ निघतो? नक्कीच प्रसन्न, तुम्ही सुरुवातीला जी प्रस्तावना दिली मी अंशतः त्याच्याशी डिसॅग्री करेल आणि पुरोहित सरांनी जसं सांगितलं तोच धागा मी त्या ठिकाणी पुढे पकडेल. मुळात जे आहे दिवसामध्ये म्हणजे दिवसा ढवळ्या जसं आपण म्हणू शकू की त्या सूर्यप्रकाशामध्ये जे आहे फार काही अशी मिलिटरी ऍक्शन होणं अपेक्षितही नाही. कालचं उदाहरण घ्या, परवाचंही त्या ठिकाणी उदाहरण घ्या. मुख्यतः रात्रीच्या वेळेस म्हणजे रात्री 7-8 वाजल्यापासून ते पहाटे 5 वाजेपर्यंतच काय ऍक्शन व्हायच्या त्या ऍक्शन त्या ठिकाणी होणार. त्याच्यामुळे मला वाटत नाही की जे आहे यामध्ये कुठे पॉज आलेला आहे किंवा कुठे जे आहे फार मोठ्या प्रमाणावर डिएस्केलेशनकडे चाललेलं आहे. पुढच्या 24 ते 48 तासामध्ये मला तर उलट वाटतं की जे आहे एस्केलेशनची पुढची लॅडर जाते की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल. आणि मी हे यासाठी म्हणतोय कारण आज जर आपण पाहिलं जी ब्रीफिंग आपल्याला अधिकृतरित्या मिळाली त्यामध्ये काय सांगितलं, पाकिस्ताननं काय केलं, एक प्रकारे प्रोबिंग केलं. म्हणजे त्यांनी काय केलं, त्यानं जे आहे त्यांच्या हद्दीमधून एअर स्पेस मधून भारतामध्ये पहिल्यांदा साधे ड्रोन पाठवले ज्यामध्ये कुठलेही वेपन्स नव्हते. त्यानं चेक केलं की कुठले एंट्री पॉईंट आहेत, एक्झिट पॉईंट आहेत तुमच्या या एअर डिफेन्स सिस्टमसाठी, आणि नंतर दुसरा लॉट जो पाठवला तो वेपन्स सहित शस्त्रास्त्रांसहित पाठवला. म्हणजे त्यांनी अगोदर जे आहे त्याचं होमवर्क त्या ठिकाणी केलं आणि या होमवर्कच्या अनुसार आता त्याला जे आहे जी काही माहिती त्यांच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरला पाठवायला पाहिजे होती ती त्यांना त्या ठिकाणी मिळाली. माझ्या मते आता याचा पुढचं एस्केलेशन जर खरोखरच पाकिस्तान त्या अँगलनं म्हणजे हाही एक ऑप्शन त्या ठिकाणी त्यांच्याकडे असू शकतो. हा तर पहिले ड्रोन्स एक प्रकारचे जे आहेत वेपन्स लेड लेटेस्ट ड्रोन्स हा त्याचा पुढचा टप्पा असू शकतो. त्याच्यानंतर जे आहे त्याच्याकडे असणारे लेटेस्ट मिसाईल्स, कारण आता त्याला जे आहे एक प्रकारे एअर डिफेन्स सिस्टम भारताची कळालेली आहे. पुढचा टप्पा जो असणार आहे तो मिसाईल्सचा त्या ठिकाणी असू शकतो आणि त्या मिसाईल्सच्या टप्प्यानंतर मग मात्र जे आहे त्याचे फायटर जेट, ते फायटर जेट जे आहेत भारतामध्ये कुठे कुठे अटॅक करता येईल अशा प्रकारे त्याचं एस्केलेशन लेटर असू शकतं. म्हणून मला वाटत नाही की आजची जी काही ब्रीफिंग आहे ती घेतल्यानंतर जे आहे कुठे हे डिएस्केलेट होतं हे मला जे आहे त्या ठिकाणी वाटत नाही. पण मी ज्यावेळेस म्हटलं की अंशतः तुमच्याशी मी ऍग्री करतो ते यासाठी की बाहेरचे जे काही फॅक्टर आहेत ज्यामधला एक अत्यंत महत्वाचा फॅक्टर पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणि IMFचं जे बेलआउट आहे त्याच्याशी संबंधित आज आणि उद्या होणारी बैठक हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. दुसरा फॅक्टर जो आहे फेस सेव्हर म्हणून, म्हणजे भारताच्या आक्रमक रणनीती पुढे वाचायचं असेल तर फेस सेव्हर म्हणून जी चर्चा चालली होती अजून त्याची पुष्टी झाली नाही. असीम मुनीर याला जर त्या ठिकाणी हटवलं तर कुठेतरी जे आहे सगळा हा ठिकरा त्याच्यावर फोडायचा आणि काहीतरी जे आहे कॉम्प्रोमाइज फॉर्म्युला पुढे टाकायचा, यासाठी अमेरिका सुद्धा दबाव त्या ठिकाणी टाकू शकेल. म्हणून अंशतः मी तुमच्याशी ऍग्री करतो. बरं, हा मुद्दा महत्वाचा आहे. आता मुनीरचं काय करणार पाकिस्तान, कारण काल अचानक बातम्या आल्या होत्या आणि युद्धजन्य परिस्थितीत असं होत असतं. अनेक बातम्या येत असतात, त्या कधी कधी जागतिक पातळीला शत्रू राष्ट्राकडनं किंवा अनेकदा नॅरेटिव्ह सेटिंगचाही तो पार्ट असतो आणि त्या अशा बातम्या समोर येत असतात. 2 बातम्या होत्या. एक, प्राईम मिनिस्टर जे पाकिस्तानचे आहेत शहबाज शरीफ त्यांच्या घरापासून काही अंतरावरच बॉम्बलास्ट सुद्धा झाले होते, कराची आणि लाहोरपर्यंत सुद्धा पोहोचलेले आहेत. या गोष्टी सहज सोप्या येत नसतात, हे नॅरेटिव्ह बिल्डिंगचा पार्ट असतो. बरं, त्याच्यामध्ये हे खोटं वाटावं अशी स्थिती सुद्धा नाही आहे. पाकिस्तानच्या संसदेतला व्हिडिओ येतोय ज्याच्यामध्ये त्यांचे खासदार
हे स्वतःच्या शहबाज शरीफवर टीका करतायत की तुम्हाला मोदींचं नाव सुद्धा घेता येत नाहीत. ते म्हणतायत की आमचं रक्षण कसं होणार. काल एक खासदार जे स्वतः निवृत्त लष्करी अधिकारी होते ते रडतायत आणि अल्लाची करुणा भागतायत की आमचं रक्षण करा. या पातळीला जर का असेल तर या सगळ्याचं चित्र पाकिस्तानी जनतेवर उमटत असतं याचा विचार करा. आपल्या भारतात असं होऊ शकतं, संसदेमध्ये कोणीतरी खासदार रडतो की या देशाचं कोणीतरी रक्षण करावं, असं पाकिस्तानमध्ये चाललेलं आहे. त्यामुळे सायकोलॉजिकल वॉरफेअरकडे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. ती सुद्धा एक विंग असेल की ज्या पातळीला आपल्याला लढावं लागेल. त्या बाबतीत मी नंतर येणार आहे. मी आता विजय खरेंकडे जातो. विजय खरे हे सामरिक तज्ज्ञ आहेत आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक व्यवस्थापन समितीचे सदस्य सुद्धा आहेत. विजय खरेजी आपलं स्वागत आहे. मला आपल्याला हे विचारायचं आहे, मी आता भारत पाकिस्तानच्या पलीकडे जातो, कारण ही जी सगळी मान्यवर मंडळी आहेत ही युद्धाच्या बाबतीत आपल्याला सांगतील, स्ट्रॅटेजीच्या बाबतीत सांगतील. मला आपल्याला विचारायचं आहे की जागतिक पातळीला साऊथ एशियाच्या एवढ्या मोठ्या या भागामध्ये अशी अस्वस्थता, जगामध्ये सध्या दोन प्रमुख टेन्शन्स आहेत, एक मिडल ईस्टमध्ये, एक तिकडे रशिया आणि युक्रेनमध्ये, आणि आता तिसरा फ्रंट सुरू होतोय. या सगळ्याचे अर्थव्यवस्थेवरचे परिणाम असतात. जोडीला चीननं भारतावरती 166 टॅरिफ लागू केलंय. अमेरिका म्हणतं की आम्हाला काही देणं घेणं नाही पाकिस्तान भारतातल्या या कॉन्फ्लिक्टबद्दल. याचे डॉट्स कसे कनेक्ट करायचे? नमस्ते. बोला. जसं आपण सिंदूर 1, सिंदूर 2, सिंदूर 3 नंतर खऱ्या अर्थाने दक्षिण आशियाचं भवितव्य काय, आता हा प्रश्न सर्व भारतासह इतर देशांना आहे आणि त्या संदर्भामध्ये नेमकं आपण काय केलं पाहिजे. पहिल्यांदा सिंदूर 3 जो झाला त्या 3 मध्ये सर्वात महत्त्वाचं INS विक्रांतनी जी कारवाई केलेली आहे ती वाखाणण्याजोगं आहे. त्याचं थोडं एक 2-3 गोष्टी सांगतो की त्यांचं कराचीचं जे शहर आहे त्याचं बेस आहे, नेव्हल बेस, त्याचं फील्ड डेपो, ॲम्युनिशन आणि सबमरीन हे डिस्ट्रॉय केलेले आहेत आणि त्यामुळे ऑपरेशन 3 हे खऱ्या अर्थाने आपल्या मिलिटरी कॅपॅबिलिटी, एक ब्ल्यू वॉटर नेव्ही कॅपॅबिलिटी जी आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की सागरी क्षमता जी आहे ही भारताने प्रोजेक्शन करून एका अर्थी चायनालाही त्याचा एक तशा पद्धतीचं सिग्नल दिलेला आहे. आणि त्याचबरोबर इथून पुढे नेमकं आता कशा पद्धतीने होतं, मला असं वाटतं की या टप्प्यावर आता इथून पुढे नेमके एक 4 ते 5 ते 6 मुद्द्यांवर आपल्याला थोडंसं फोकस करावं लागेल. पहिला जो आहे तो इमिडिएट डिएस्केलेशन हे होईल का, म्हणजे याच्यामध्ये 2-3 फोकस एरिया आहेत. त्याच्यामध्ये क्रायसिस मॅनेजमेंट म्हणजे संघर्ष निवारण आणि व्यवस्थापन, त्यानंतर डिप्लोमॅटिक रिस्ट्रेंट. आता संघर्ष व्यवस्थापन, निवारण आणि व्यवस्थापनामध्ये वेगवेगळ्या पातळी, त्याच्यात जात नाही, परंतु याच्यामध्ये आपल्याला सौदी अरेबिया आणि इराण म्हणजे गल्फ कंट्री जे आहेत यांच्याशी किंवा पाकिस्तान त्यांच्याकडे थोडी मागणी करून एक प्रकारे डिएस्केलेशनसाठी प्रयत्न करण्यात येईल आणि त्यासाठी सौदी अरेबिया जर त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह झाला तर अमेरिकेसह इतर राष्ट्र त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह होतील आणि तो एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. दुसऱ्यानंतर सस्टेन डायलॉग जो आहे तो आपल्याला करावा लागेल. त्याच्यामध्ये याच्या रेग्युलर हाय लेवल ज्या मीटिंग्ज आहेत त्याच्यामध्ये लष्कर टू लष्कर असेल, म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन असेल किंवा युनायटेड नेशन ऑब्झर्व्हर असतील, तर त्यांच्यासोबत आपल्याला एक मीटिंग सुरू करावं लागेल. तिसरं जे ॲड्रेसिंग कोर इश्यूज, आता याच्यामध्ये आता हा काश्मीर हा कोर इश्यू नसून पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे सियाचीन ग्लेशियर आणि दहशतवाद आणि न्यूक्लिअर सिक्युरिटी जो आहे या विषयावर आपल्याला चर्चा करावी लागेल. म्हणजे आता काश्मीर प्रश्न आपल्या अनुषंगाने किंवा आपल्या पद्धतीने सुटलेला असं आपल्याला जरी वाटत असेल तरी कोर इश्यू मध्ये मात्र आपल्याला त्याच्यावरही चर्चा करत असताना सियाचीन ग्लेशियर वुड बी अ नेक्स्ट टार्गेट. त्याचबरोबर न्यूक्लिअर सिक्युरिटी आणि दहशतवाद याच्यावर करावं लागेल. तिसरं जे आहे ते कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर, म्हणजे ज्याला म्हणतो विश्वास बांधणी जी प्रक्रिया आहे, या विश्वास बांधणीच्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळे टप्पे आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्या विश्वास बांधणी प्रक्रियेमध्ये ही मिलिटरी जे कोलॅबोरेशन किंवा मिलिटरी आणि त्यानंतर ज्याचं जे ट्रेड एक्सचेंजेस आहेत, म्हणजे एक तर मिलिटरी टू मिलिटरी कॉन्टॅक्ट आणि त्याचबरोबर ट्रेड एक्सचेंजेस याच्या संदर्भात आपल्यामध्ये त्रयेस त्यातून हे करावं लागेल. तिसऱ्या 5वा जो मुद्दा जो आहे तो इंटरनॅशनल मेडिएटर्स. आतापर्यंत गेल्या 75 वर्षाच्या आपल्या भारत पाकिस्तान संबंधामध्ये आपण
सुरुवातीपासून अशी भूमिका घेतली की खरंय. भारत पाकिस्तान मधला जो जम्मू काश्मीरचा जो प्रश्न आहे हो. तो हा अंतर्गत प्रश्न आहे आणि या दोन्ही देशांच्या दरम्यान त्रयस्थांशी मध्यस्थी नको, बरं. परंतु आपण थर्ड पार्टी इंटरव्हेन्शनने सिंधू नदी वाटपाचा करार इंटरनॅशनल IMFच्या मध्यस्थीने ते केलेला आहे, नंतर इतर ठिकाणी झालेला आहे. परंतु आता या ठिकाणी इंटरनॅशनल मेडिटेशनमध्ये US असेल, गल्फ कंट्रीज असेल आणि विशेषतः इराण आणि सौदी अरेबिया हे की स्ट्रॅटेजिक प्लेयर आपल्याला दिसणार आहेत. कारण या दोन्ही देशांशी विशेषतः भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांचं त्यांच्याशी अतिशय चांगलं हे आहे आणि त्याचबरोबर सौदी अरेबिया आणि मी विजयजी मी त्याच्याकडे येईन. हा थोडासा आपण चर्चेच्या नंतरच्या टप्प्याकडे आपण जाऊयात. आता पहिल्यांदा एक फक्त चौकट एस्टॅब्लिश करण्यासाठी मी सगळे मुद्दे घेऊन आपल्याकडे येतोय. हे मुद्दे आपण आणखी नंतर घेऊयात. सियाचीनचा आहे, अनेक जणांचं म्हणणं आहे की आपण POK पर्यंत जाऊ शकतो का, अनेक काही जणांचं म्हणणं आहे की किमान हाजीपीर परत घेऊ शकतो का. आणखी एक मुद्दा उपस्थित होता की जो वाजपेयींच्या काळापासून चर्चेत होता की आहे ती या निमित्तानं, या कॉन्फ्लिक्टच्या निमित्तानं का होईना, पण आताची LOC ही IB मध्ये इंटरनॅशनल बॉर्डरमध्ये परावर्तित करून एकदाचा काश्मीर प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने मार्ग निघू शकतो का, असे अनेक मुद्दे. मी ते सगळ्या चर्चेच्या जरा नंतरच्या टप्प्याकडे येईन. मला आत्ताच्या टप्प्यावरती पुन्हा जायचं आहे विंग कमांडर वैष्णवी टोकेकर यांच्याकडे. वैष्णवीजी, मगाशी सतीश ढगे यांनी आपल्याला सांगत होते की आता ड्रोन्स पाठवून पाकिस्तानने एक प्रकारे टेस्ट घेतली आणि यापुढे ते अधिक वेपनाइज्ड ड्रोन्स पाठवतील, त्यानंतर क्षेपणास्त्र, त्यानंतर फायटर जेट. माझा प्रश्न असा आहे की आपली अर्थातच आपण त्यांच्या कोणत्याही स्केलला आपण त्यांच्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या पलीकडे आपण ताकदवानच आहोत, पण असं एस्केलेशन पाकिस्तान करत असेल तर भारताचा प्रतिसाद कसा असू शकतो आणि त्यानंतर तुम्ही आपण किती नाही म्हणा, शेवटी असं आहे की आपण किती शक्तिशाली असलो तरी आपण फळांनी लगडलेलं झाड आहोत, त्यांच्याकडे तसं काहीच नाही आहे. उद्या त्यांच्या शहरातलं म्हणजे आता जी दृश्य येतात ती सगळी नुसती तिकडच्या फक्त शेतीची येतात, तिकडे मोठी स्ट्रक्चर्स नाहीच आहेत, थोडी काही शहरं सोडल्यानंतर. माझा प्रश्न असा आहे, उद्या पाकिस्तानने जर का नुकसान करायचं म्हटलं तर आमच्याकडे मात्र समृद्ध शहर आहेत, त्यामुळे आपलं कमीत कमी नुकसान ठेवून पाकिस्तानला धडा शिकवायचा म्हणजे नेमकं काय करायचं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्यांनी आता जे ड्रोन्स पाठवले होते ते UCAVs होते जे आर्म्ड होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी आधी स्ट्रॅटेजिकली आधी आत आले, त्यांनी सर्वेलन्स केला आणि जसं सर म्हणले तसं दुसऱ्या राऊंड मध्ये त्यांनी ते आर्म्ड ड्रोन्स आत आले. त्यासाठी खूप महत्वाचं जाणून घेणं की आपली जी एअर डिफेन्स सिस्टम आहे ती पण लेयर्ड सिस्टम आहे. ऍज पर कुठलं वेपन त्यांनी ते यूज करतात त्याप्रमाणे आपण आपली वेपन्स, आपण आपले ऍसेट्स यूज करू. आपले पण एअरक्राफ्ट आपण ह्याच्यामध्ये एंगेज करू शकतो. आपल्या वेगवेगळ्या एअर डिफेन्स सिस्टम्स आहेत, मिसाईल्स आहेत आपल्याकडे, ते सगळं आपण यूज करू शकतो. पण तुम्ही जे म्हणालात की आपल्याकडे खूप शेतीशिवाय देखील आपल्याकडे अनेक असेट्स आहेत, अनेक इन्फ्रास्ट्रक्चर आहेत. आपल्याकडची अनेक लहान गावं सुद्धा सुसज्ज आहेत, सगळ्या तिथे फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे लॉस आपल्याला त्यांच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात होऊ शकतो. त्यासाठी मनुष्यहानी होऊ नये यासाठी आपण तिथली सगळी गावं जी IBच्या अलॉंग आहेत ती सगळी आपण वेकेट केलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या या जे मॉर्टर्सचे हल्ले आहेत किंवा त्यांचे जो हा ड्रोनचा अटॅक केला, कारण या ड्रोनची रेंज साधारण 10 ते 15 किलोमीटर आहे आणि अजून पाठवली तर ती जवळजवळ 20-25 पर्यंत जाऊ शकते. आपण त्यातलं सगळं मनुष्यहानी वाचवण्यासाठी आपण त्या सगळ्या लोकांना तिथून वेकेट केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट जी आपले एअरबेसेस आहेत, म्हणजे अगदी सिव्हिल ह्याच्यामध्ये जायच्या आधी आपले एअरबेसेस आहेत, आपले लष्करी जे सगळी स्थळं आहेत ती सुद्धा IBच्या जवळ आहेत. पण त्यासाठी आपण आपल्या विविध सिस्टम्स डिप्लॉय केलेले आहेत की बिफोर त्या म्हणजे जमिनीवरून आपलं काही नुकसान करतील याआधीच तुम्ही कालही पाहिलं की हवेतच ते सगळं उद्ध्वस्त करता येतं आपल्याला. आणि यापुढे स्ट्रॅटेजिकली, टॅक्टिकली आणि प्रत्येक दिवशी ह्या टॅक्टिक्स बदलत असतात. त्याचा जो ह्या आधी अभ्यास आहे त्यानुसार त्या टॅक्टिक्स, स्ट्रॅटेजीज रोज रोज बदलत असतात. हा मुद्दा घेऊन मला सतीश ढगे यांच्याकडे जायचे. ढगे सर, मगासपासून हा उल्लेख होतोय आणि गेले 2 दिवस आपलं परराष्ट्र खातं आणि आपल्या डिफेन्सच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हा मुद्दा येतोय. आमच्यावर हल्ला झाला तर आम्ही त्याला रिॲक्शनरी प्रतिसाद देऊ, आम्ही रिटॅलिएट करू. माझा प्रश्न थोडा वेगळा आहे. पाकिस्तानला असं आहे की स्ट्रॅटेजिक मुवमेंट तुम्हाला तेव्हा जास्त अप्पर हँड मिळतो जेव्हा तुम्ही वेळ ठरवता, तुम्ही क्षेत्र ठरवता, त्यावेळी तुम्हाला तो अप्पर हँड मिळतोय. इथे भारताची भूमिका आणि ती चांगल्या मनाने भूमिका आहे, मानवी भूमिका आहे की तुम्ही आमच्यावर हल्ला केल्यावर आम्ही हल्ला करणार. फक्त प्रश्न असा आहे, तुम्ही हल्ला करणार म्हणजे पाकिस्तान हल्ला करणार, यामध्ये आपण पाकिस्तानला 2 फायदे देऊ करतोय. एक, वेळ तुम्ही निवडणार आहात, जागा तुम्ही निवडणार आहात. माझा प्रश्न आपल्याला असा आहे की भारताची ही मानवतावादी भूमिका अशीच चालू ठेवणं किती काळ आपल्याला शक्य होणार आहे?
प्रसन्नजी अतिशय उत्कृष्ट प्रश्न विचारला आणि मर्मावरच तुम्ही बोट ठेवलं. जे कीवर्ड्स आहेत या प्रेझेंटेशन मधले, या ब्रीफिंग मधले, ते दोन कीवर्ड्स आहे. एक आहे रेसिप्रोकल ऍक्शन आणि दुसरी जी आहे रिस्ट्रेन्ड ऍक्शन. हे दोन शब्द आपण त्या ठिकाणी वापरले आणि इथेच माझ्या मते आपली गोची होते. मुळात आपल्याला काय ऑब्जेक्टिव्ह हासिल करायचे आहेत? आपल्याला जो आहे दहशतवादाचा लढा त्या ठिकाणी लढायचा आहे. मागच्या 7 दशकाचा आपला काय अनुभव आहे? नक्कीच आम्ही जे आहे युद्ध त्या ठिकाणी, आम्हाला युद्ध पाहिजे नाही, पण आम्ही डायलॉग केला, आम्ही डिस्कशन केले, आम्ही डॉझियर सगळ्या जगासमोर त्या ठिकाणी मांडले. पाकिस्तान ऐकत नाही म्हणूनच आम्हाला या स्टेजला यावं लागलं ना. मग तुम्ही जसं म्हणताय की जर आपल्याला हे पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह हासिल करायचे तर मग त्यांच्या रूलनुसार आपण का प्ले करावं? हा रिस्ट्रेंट हा शब्द आपण का त्या ठिकाणी करावा? रिसिप्रोकल हा शब्द त्या ठिकाणी का करावा? जर तुमचे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह पक्के असतील, जर तुमचे पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह पक्के असतील, स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्ह पक्के असतील, तर हा रिसिप्रोकल हाही शब्द योग्य नाही, रिस्ट्रेंट हाही शब्द योग्य नाही. जगाला ओढून आम्ही सांगितलं की आमचा जो आहे दहशतवादाविरुद्धचा लढा आहे आणि त्यामध्ये जे जे कोणी येतील, जर पाकिस्तानचं लष्करमध्ये असेल तर त्यालाही आम्हाला जे आहे त्याचा बंदोबस्त करावा लागेल. एवढी क्लिअर कट आपली भूमिका असताना, जगाला ओढून सांगितलेलं असताना, आपण जे आहे मिलिटरीली अशा प्रकारचा रिस्ट्रेंट आणि रेसिप्रोकल हा शब्द का त्या ठिकाणी घेतो? प्रसन्नजी मला फक्त 1.5 मिनिटाचा वेळ द्या, कारण तुम्ही ऑलरेडी काढलेला आहे आणि मला ते टेम्प्ट होतंय. बऱ्याच वेळेस काय होतं, इंटेलेक्च्युअल डिस्कशन करणं म्हणजे जे आहे थोडंसं जे सॉफ्ट भूमिका घेणं, सगळ्यांना सामावून घेणं. तर पीओकेचा आता तुम्ही मुद्दा त्या ठिकाणी काढलेला आहे, फक्त मला 1.5 मिनिटाचा वेळ त्या ठिकाणी द्या. मला वाटतं की पाकव्याप्त काश्मीर, हा पाकव्याप्त काश्मीर जो आहे त्याला सम्मिलित भारतामध्ये करणं हा एक महत्वाचा टप्पा या युद्धाचा म्हणा किंवा या सगळ्या संघर्षाचा असायला हवा. का मी म्हणतोय? पहिली गोष्ट, 1994च्या पार्लमेंटच्या रिझोल्युशननुसार, टेम्पल ऑफ डेमोक्रेसी आहे, पार्लमेंटच्या रिझोल्युशननुसार जे आहे पाकव्याप्त काश्मीर हा आमचा अधिकृत इंटिग्रल त्या ठिकाणचा कॉम्पोनंट आहे. सध्याचं जे सरकार आहे त्या सध्याच्या सरकारच्या म्हणण्याच्या अनुसार डॉक्टर एस जयशंकर, अमित शहा, रक्षा मंत्री, अनफिनिश्ड एजेंडा पाकिस्तान सोबतला कुठला आहे तो म्हणजे पाक ऑक्युपाईड काश्मीर, त्याला त्या ठिकाणी सम्मिलित करून घ्या. त्यांनी वापस द्यावं, ते देणार नाहीत, त्याला सम्मिलित करून घ्यावा. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, दहशतवादाचं सेंटर कुठलं आहे? पाकव्याप्त काश्मीरमध्ये. मग 1955चा टेम्पररी प्रोव्हिजन असणारा आर्टिकल 370 हे जे आहे असं वाटत होतं की कोणी त्याला हातच लावणार नाही. नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली जर 2019ला त्याला जर हटवल्या जाऊ शकत असेल तर हे जे पीओकेचा जो कॉम्पोनंट आहे तो त्या ठिकाणी जो आहे का एकदाचा त्याचा प्रॉपर बंदोबस्त करता येणार नाही. आणि शेवटचा मुद्दा, आपल्या ऑफिशियल मॅप मध्ये आमचा जम्मू काश्मीर जो आहे तो आपण मुंडकी छाटून देतो का? पाक ऑक्युपाईड काश्मीर जो आहे तो सोडून त्या ठिकाणी देतो का? आपण सगळीकडे जे आहे ऑफिशियल मॅप मध्ये पाक ऑक्युपाईड काश्मीर जो आहे तो आमचाच भाग आहे. मग त्याला फक्त मॅप मध्येच ठेवणार का? कधीपर्यंत मॅप मध्ये ठेवणार आहोत? मग ही अग्रेसिव्ह भूमिका जर अधिकृतरित्या भारत सरकारची आहे, मॅप मध्ये कुठेही जर आपण तोडलं तर सगळा जो आहे एवढा धिंगाणा आपण त्या ठिकाणी करतो, मग कधीपर्यंत त्याला जे आहे फक्त मॅप मध्येच ठेवणार? आणि हे जर मॅप मध्ये जर ठेवायचं नसेल, खऱ्या अर्थानं आपल्याशी सम्मिलित करायचं असेल तर कधी ना कधीतरी खमकी भूमिका घ्यावी लागणार. आणि तुमचा जो प्रश्न होता तो रेसिप्रोकल शब्द काढा, रिस्ट्रेंट शब्द काढा. जोपर्यंत ऑब्जेक्टिव्ह हासिल होत नाही तोपर्यंत जे आहे आपल्याला कणखर भूमिका घेणं आवश्यकच आहे. आणि नरेंद्र मोदी सरकारकडून माझ्या मते सामान्य भारतीयाची हीच अपेक्षा आहे. मी त्यातला पीओकेचा मुद्दा मी सगळ्यात शेवटच्या टप्प्यावरती ठेवेन आणि तो मला विजय खऱ्यांपासून मी त्याचा पॉलिसी अनालिसिस करायला आपण थोडा सुरू करू. पण पीओकेमध्ये जर का जायचं असेल तर आपण मग मला तो प्रश्नच मी सगळ्यात शेवटी ठेवला होता की मग आपण मोरल हाय ग्राउंड, मी इकडे प्रॅक्टिकली डेव्हिल्स ॲडव्होकेट सारखा मी प्रश्न विचारणार. म्हणजे मी भारत राष्ट्रवादी असलो तरी सुद्धा व्यवहार मला कळतो म्हणून, एकदा का पीओकेमध्ये भारत घुसला की मोरल हाय ग्राउंड गेला भारताचा. आता भारताची सगळी लाईन ऑफ ॲक्शन आहे पाकिस्तानने हल्ला केला म्हणून आम्ही प्रतिसाद देतोय, पण पीओकेत घुसला की भारत आता या हल्ल्याचा वापर करून पीओकेत घुसतोय असं चित्र तयार होणार आणि भारताचा मोरल हाय ग्राउंड जाणार. पण मी हा प्रश्न चर्चेच्या शेवटच्या टप्प्यावर ठेवणार आहे. मला अजून पुन्हा एकदा तो जो रिस्ट्रेंटचा मुद्दा होता तो घेऊन मला पुरोहित सरांकडे जायचं. पुरोहित सर, नेहरूंच्याच नाही त्याच्या आधीपासून भारतावरती एक ओझं आहे, नैतिक ओझं असा शब्द मी त्यासाठी वापरेन, की भारताने इतिहासामध्ये कधीच कोणावर हल्ला केला नाही. त्याचे काही ऐतिहासिक दाखले केले तर मुळात आपल्या इकडच्या इतक्या गुंतागुंतींमुळे आणि सामाजिक विषमतेमुळे इतकी ताकदच भारताची नव्हती की कुणावर कसलं तरी जाऊन राज्य करावं. जे काही होतं ते अखिल आशियामध्ये जे काही राज्य होतं ते लहान लहान होत भारतापुरता उरलं. त्यामुळे फार अभिमान बाळगावा अशी गोष्ट नाही की आपण कोणावर युद्ध करायला गेलो नाही, कारण तशी क्षमताच नव्हती आपली. फार क्वचित अशी साम्राज्य झाली की ज्यांनी असं एक आपली ताकद दाखवली, पण मुळात तेव्हा संघर्ष करायची गरज नव्हती. थोडंसं हे पार्श्वभूमी मी यासाठी हे सांगायचा प्रयत्न करत होतो की तो वारसा भारताने इतका वागवला, त्याचं इतकं ओझं अंगावर घेतलेलं आहे की ते नेहरूंनी पण फॉलो केलं आणि ते करत करत आताच्या मोदी सरकारपर्यंत जयशंकर यांच्या तोंडून सुद्धा ऐकायला मिळतं आम्ही काय अग्रेशन दाखवणार नाही. माझा तुम्हाला तोच प्रश्न आहे. थोडक्यात काय की पाकिस्तान वेळ निवडणार, पाकिस्तान शस्त्र निवडणार, पाकिस्तान जागा निवडणार
आणि भारताने काय करायचं तर फक्त डिफेन्स करत राहायचं. एक काळ होता ज्यावेळी ब्रिटनमधल्या मिनिस्ट्रीला युद्ध खातं असं म्हटलं जायचं, नंतर आपण अर्थात भूमिका बदल म्हणून आता आपण डिफेन्स मिनिस्ट्री म्हणतो. या भूमिकेचा आपल्याला 180 डिग्री बदल करून विचार करायची गरज आली आहे का? मला पहिल्यांदा मी अगदी ठामपणे हे सांगतो की जे भारत सरकारचं जे सध्याच्या ऑपरेशन सिंदूर मधलं धोरण आहे ते अतिशय बरोबर आहे. बरं, आता आपल्याला इथं बसून असं वाटतं की इट इज लाईक प्लेइंग अ व्हिडिओ गेम. आपण करतो अरे मारतोय, तसं नाहीये. जे ऍक्च्युअली लढतायत त्यांना माहितीये काय चाललेलं आहे. रिस्ट्रेंट आणि रेसिप्रोकल आणि प्रोपोर्शनेट हे तिन्ही शब्द जे आहेत त्याच्यात खूप विचारपूर्वक केलेले आहेत. बरं, मला थोडंसं, कारण तुम्ही इतिहासात गेला तर मला सुद्धा थोडं इतिहासात. महाभारतामध्ये महाभारतचं युद्ध काय होतं? मॉरल युद्ध होतं. ते तो कायनेटिक युद्ध झालं तरी ते सगळं सुरू झालं आणि अंत झाला ते मॉरल ग्राउंड आणि मॉरल्समुळे झाला. आणि पांडवांचं जे उदाहरण आपण घेतलं तर आपण जे भारत आता करतोय किंवा आधी सुद्धा केलेलं आहे ते अतिशय बरोबर आहे. कारण आपण जेव्हा मॉरल हाय ग्राउंड घेतो आणि आपण दाखवतो जगाला की आपण किती रिस्पॉन्सिबल स्टेट आहोत, रिस्पॉन्सिबल कंट्री आहोत, त्याच्यानी तुम्हाला जागतिक ओपिनियन जे ते तुमच्या बाजूनी होतं. त्या जगाला कळतं की हा एक जबाबदार देश आहे आणि त्यामुळे ह्यांच्याशी आपल्याला काहीही संबंध ठेवण्यात आपला फायदा आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की म्हणजे आता तुम्ही म्हणाला की नेहरूंच्या वेळा किंवा त्या परिस्थितीत ज्या त्या नेत्यांनी जे काही डिसिजन घेतलं ते ती परिस्थिती वेगळी होती. त्या परिस्थितीत त्यांनी घेतलेले. आता आपण 50, 60, 70 वर्षानंतर आपण बोलू शकतो की हे चुकीचं होतं का बरोबर होतं, पण आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्या परिस्थितीत त्यांनी जे काय कंडिशन्स होत्या त्याप्रमाणे जे त्यांना सर्वात उचित वाटलं ते त्यांनी केलं. सो आपण ह्या ब्लेम गेम मध्ये जायला नको असं मला वाटतं. नेक्स्ट गोष्ट अशी आहे की आता हे रिस्ट्रेंट आणि प्रोपोर्शनेट मध्ये जे वाटतं लोकांना की नाही तसं नसायला पाहिजे. आपण आपलं पाकिस्तानला टाइम अँड प्लेस ऑफ चुझिंग ही ती टाइम अँड प्लेस ऑफ चुझिंग जी होती ती त्यांनी पहलगाम मध्ये जे केलं त्याला होती. त्याच्यानंतर टाइम अँड प्लेस ऑफ चुझिंग त्यांना नाहीये. का? कारण आपण ऑपरेशन सिंदूर फेज 1 केलं, त्यांनी परत त्याचं रिटॅलिएशन केलं. आपण तयार नव्हतो का? आपण तयार होतो. आपल्याला अपेक्षित नव्हतं का? नाही, आपल्याला अपेक्षित होतं ते काहीतरी करतील. बालाकोट नंतर सुद्धा त्यांनी केलं होतं. हे धडे आपण सगळे शिकलेलो आहोत आणि त्यामुळे आपल्या सगळ्या थलसेना, वायुसेना, नौसेना हे एकदम तयार आहेत. आणि हे जे कंटिंजन्सीज असतात, हे सगळे जे प्रिपरेशन असतं हे पीस टाइम मध्ये केलेलं असतं. त्याच्यामुळे इट इज नथिंग ग्रेट की त्यांनी केलं आपण त्यांना करून देतोय. नाही, उलट त्यांनी जगाला दाखवलंय की ते किती अनप्रोफेशनल आहेत, कारण बेजबाबदार आहेत. त्यांनी केलं त्यांचं सगळं, आपण म्हणजे फॉईल केला त्यांचा अटॅक. आणि त्यामुळे अजून जगाला वाटते की ओके, भारताने उगीच वॉर मॉंगरिंग केलेलं नाहीये, नंतर वॉर हिस्टेरिया क्रिएट केलेला नाहीये. भारत जबाबदारपणे करतोय. आणि या गोष्टी आपण जेव्हा सामरिक स्तरावर बघतो, स्ट्रॅटेजिक लेवलला बघतो, या खूप महत्वाच्या असतात. आणि त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जबाबदारीने वागणं इज नॉट अ साइन ऑफ वीकनेस, किंवा सारखं आपलं तलवार काढून दाखवणं इज नॉट अ साइन ऑफ स्ट्रेंथ. ती तलवार कधी काढायची आणि मग ती कशी स्ट्राईक करायची ही खरी रणनीती आहे. आणि ह्याच्यात आपला भारताचा हा एक स्ट्रेंथ आहे आपली. हे मी सांगू इच्छितो. विजय खरेंकडे जाण्यापूर्वी पुरोहित सरांच्या मुद्द्याशी अतिशय नम्रपणे त्यांचा अनुभव आणि माझी माहिती याच्यात फरक आहे. अनुभव आणि माहितीत फरक आहे. अनुभव हा ज्ञानाच्या पुढची पायरी आहे, माझ्याकडे फक्त माहिती आहे. पण पुरोहित सर, मी थोडासा आपल्याशी सहमत होऊ शकत नाही. इस्रायलने आतापर्यंतच्या सगळ्यामध्ये बेजबाबदारीपणाच्या अनेक दाखले दाखवता येतात. त्यांनी तर ह्युमन राईट्स व्हायोलेशन्स केलेले आहेत, पण म्हणून त्यांच्याशी कोणी आधीचा इतिहास काढत बसत नाही. परवापर्यंत UAE मध्ये त्यांचा राजदूत बसणार होता आणि तिकडे त्यांचं ऑफिस सुरू होणार होतं. सौदी सुद्धा त्यांच्याशी रिलेशन चांगले करणार होते. ज्या पाकिस्तान बरोबरच्या युद्धामध्ये फाळणीच्या नंतर जेव्हा पहिल्यांदा घुसखोर आले होते, त्यानंतर आमच्या राजकीय नेतृत्वाने मानवतेचा विचार करून आणि कायद्याचा आदर राखण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय कोर्टात गेलो आणि आम्ही सगळ्या प्रकारच्या गोष्टींना स्वागत करण्याचा प्रयत्न केला. परिणाम काय? POK आज आपल्या हातात नाही आणि ती डोकेफोड होऊन बसलेली आहे. दरवेळी त्याचा आपल्याला त्रास होतोय. चायना
जो चायना आज ज्यांच्याशी आपले संबंध चांगले असे मानायचे सगळे प्रयत्न भारताने केले, तो आजही सिक्युरिटी काउन्सिलमध्ये भारताच्या प्रवेशासाठी दरवेळी खोडा घालून बसलेला आहे आणि इतर राष्ट्रांना सुद्धा त्याचं काही पडलं नाहीये. वस्तुतः इतर राष्ट्र पाहुण्याच्या हातून भारता नावाचा विंचू कसा मारला जाईल आणि तो सिक्युरिटी काउन्सिलमध्ये कसा येणार नाही याचा प्रयत्न करतोय. सर, मी रिअल पॉलिटिक्सचा विचार करणारा माणूस आहे. माझ्या दृष्टीने रोख ज्याची काठी वाजवली जाते त्याचं ऐकलं जातं. जेव्हा इस्रायलने दाखवून दिलं त्यावेळी त्यांचं ऐकलं गेलं, छोटासा देश असून सुद्धा. आपण हा सगळा नैतिक, आणि मला घ्यायलाही काही हरकत नाहीये, आम्ही युद्ध करणार नाही, आम्ही जागा निवडणार नाही. आज मला सांगा सर, आपण म्हणतोय की आम्ही अभिमानाने म्हणतो की पाकिस्तानी लष्कर वेगळे आणि दहशतवादी वेगळे, आणि आम्ही दहशतवादी तळांवर हल्ले करतोय, आर्मीवरती करत नाहीये. आणि हाच भारत देश आणि हेच आमचे सगळे जयशंकर म्हणतायत की पाकिस्तानी या दहशतवाद्यांच्या त्यांच्या फ्युनरलला त्यांना डायरेक्ट फ्लॅग ऑफ ऑनर मिळतोय. आमचे पाकिस्तानचे लष्करी अधिकारी त्याला जातात. म्हणजे थोडक्यात काय, भारत हेही मान्य करतोय की लष्कर आणि ISI आणि दहशतवादी एकच आहेत, आणि हाच भारत हेही मान्य करतोय की आम्ही लष्करावर हल्ला करणार नाही, आम्ही फक्त दहशतवाद्यांवर करणार. आणि म्हणून माझा प्रश्न होता की असे रिस्ट्रिक्ट किती काळ स्वतःवर घालून ठेवायचे? तुम्ही त्यांच्या तिकडचे जे एअरबेस आहेत, किती काळ आपण तिकडनं विमान उडायची वाट बघणार आहोत? आपण कधी तिकडे थेट जाणार आहोत? आणि याच्यानंतर जो आंतरराष्ट्रीय पातळीला भारताचं कसं कौतुक होईल, या कौतुकासाठी आपण फक्त मार खायचा आहे का, हा माझा प्रश्न होता. माझ्या या सगळ्या बोलण्यामधल्या तुमच्या अनुभवाच्या तुलनेत ही माहिती पूर्ण एकांगी चुकीची आणि कदाचित थोडीशी भावनेने ओथंबलेली असू शकते. त्या मर्यादा मान्य करून सुद्धा माझा हा प्रश्न होता. कदाचित त्याला आपण नंतर उत्तर द्याल अशी मला अपेक्षा आहे. मी आता खरेंकडे जातो. खरे सर, या सगळ्या पार्श्वभूमीवर शेवटी असं आहे की पाकिस्तान किती वीक आहे हा महत्त्वाचा भाग नाही आहे, पण तो जिओ पॉलिटिक्सचा एक महत्त्वाचा भाग आहे. पाकिस्तान इतका पण दुर्बळ राहून चालणार नाही की या रिजनल बॅलन्समध्ये जे पॉवर गेम चालू असतो, ज्याला ग्रेट गेम सुद्धा म्हणतो, आणि त्याचा एक पाकिस्तान भाग आहे. ग्लोबल पॉवर्स याच्याकडे कसं रिॲक्ट करतील? एक जेव्हा बुधवारपासून जी आपण सिंदूर 1 ते सिंदूर 3 पर्यंत ज्या तिन्ही कारवाई केलेल्या आहेत, त्या ठिकाणी तिन्ही कारवाईमध्ये आत्तापर्यंत ग्लोबल परसेप्शन हे भारताच्या बाजूने आहे. कोणीही भारताच्या, म्हणजे सुरुवातीची पहिली जी ॲक्शन होती, इट इज ॲक्ट अगेन्स्ट म्हणजे वॉर अगेन्स्ट टेरर असं जी होती आपली ती भूमिका होती. दुसरी जी कारवाई झाली ती प्रिएम्प्टिव्ह ॲक्शन होती, आणि तिसरी जी होती टू डेमॉन्स्ट्रेट आवर ब्ल्यू वॉटर नेव्ही कॅपॅबिलिटी. या तीन याच्यात जर तुम्ही नीट बघितलं तर एक साम्य दिसतंय की आपली कॅपॅबिलिटी जी आहे ही शत्रू राष्ट्रांना दाखवणे. परंतु तुम्ही सुद्धा संरक्षण शास्त्राचे विद्यार्थी आहात, तुम्हाला माहिती आहे की जे संजू जे आहे, जे चायनीज थिओरिस्ट आहे, त्यांचं जे पुस्तक आपण नेहमी रेफरन्स घेतो, आर्ट ऑफ वॉर, यांनी एक असं एक स्टेटमेंट त्यांचं की आपण आपल्या शत्रू राष्ट्रांना एवढंही कमकुवत समजता कामा नये. आणि याचं कारण असं आहे की आज जरी ग्लोबल परसेप्शन म्हणजे सिक्युरिटी काउन्सिलसह इतर सौदी अरेबिया असेल किंवा UAE असेल, मुस्लिम देश असेल, कतार असेल, चीन असेल, चीन रशिया असेल, UK असेल, ते त्या ठिकाणी आपल्याकडे परसेप्शन आहे. आजच रशियामध्ये 27 देशांचे राष्ट्रप्रमुख आणि 90 देशांमध्ये त्यांची 80 वर्ष झालेली आहेत त्यांच्या या दुसऱ्या महायुद्धाच्या विजयाला जर्मनीच्या. आणि तिथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष यांची आज मोठी मीटिंग सुरू आहे. म्हणजे आजही तिथे त्यांची चर्चा आहे. या दोन्ही देशांच्या संदर्भामध्ये यांची जी भूमिका आहे, म्हणजे चायना आणि रशिया यांचं सर्वात पहिलं जे स्ट्रॅटेजिक जे मर्मस्थान आहे ते म्हणजे अमेरिका. आणि अमेरिका हे कशा पद्धतीने बॅलन्स या दक्षिण आशियामध्ये करेन. मध्यंतरी बायडन सरकारने बायडन सरकार त्या ठिकाणी भारताच्या सोबत स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप करत, तेच पाकिस्तानलाही IMF द्वारे मदत करत होतं. म्हणजे हे जे जिओ पॉलिटिक्स आणि जिओ स्ट्रॅटेजिक अँगल्स आहेत, याचं नीट आपण त्या परिप्रेक्षाने जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की जर आपण अतिताईने कुठली ऍक्शन केली तर कदाचित त्याचं बाउन्स बॅक होऊ शकतो. आणि म्हणून भारत सरकारने एकीकडे जिओ पॉलिटिकल जिओ इकॉनॉमिक्सचा विचार करत असताना सिस्टमॅटिकली तो अप्रोच डेव्हलप करून त्या ठिकाणी ऍक्शन केली. नंबर 1. नंबर 2, आपलं दुसरं एक सर्वात महत्वाचा जो अँगल तुम्ही जो मगाशी म्हटलात की पाक ऑक्युपाईड काश्मीर, हे खरं आहे की आता सध्या जी फेवरेबल कंडिशन जागतिक पटलावर आहे, म्हणजे आपल्याला जी फेवरेबल कंडिशन आहे, पूर्वी 71च्या युद्धामध्ये त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती, पण आज जी परिस्थिती आपल्या फेवरेबल आहे ही निश्चितच पाक ऑक्युपाईड काश्मीर आपण आपल्या लष्करी कारवाईने घेऊ शकतो. परंतु प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी जर
आता आपलं सर्वात महत्त्वाचं बॅलन्स जर करायचं असेल तर चायनाला या ठिकाणी इंटरव्हेन्शन करता कामा नये. आणि चायना जोपर्यंत इंटरव्हेन्शन जोपर्यंत आपण पाक ऑक्युपाईड काश्मीर किंवा चायनाचे जे सिपॅकला कुठेही हल्ला करत नाही तोपर्यंत चायना याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाही. परंतु चायनाचा जो सपोर्ट आहे, इथून पुढचे जे प्रश्न आता निर्माण होणार आहेत, मी म्हटलं की पहिल्यांदा आपण गल्फ वॉरमध्ये स्कड आणि पॅट्रॅक मिसाईलच्या द्वारे संपूर्ण युद्ध बघितलं. इथून पुढे आता जे युद्ध होतील ते अनमॅन व्हेकल्स आणि ड्रोन टेक्नॉलॉजीद्वारे होणार आहेत. आणि या भारत पाकिस्तान कॉन्फ्लिक्टद्वारे इथून पुढचे जे युद्ध होतील नॉन स्टेट ऍक्टरद्वारे किंवा स्टेट ऍक्टरद्वारे ते अनमॅन व्हेकलद्वारे होणार आहेत. आणि त्याचा सर्वात मोठा जागतिक पातळीवर एक थ्रेट जो आहे तो आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि त्या अनुषंगाने आता जरी आपण पाक ऑक्युपाईड काश्मीर आज घेतला तरी इथून पुढे मात्र याचं जे आहे चायनाची जी भूमिका आहे तीही महत्वाची आहे. म्हणून मला असं वाटतं की या प्रश्नाकडे आपण हे बघितलं पाहिजे. दुसरं खरेजी फक्त मला वेळेची मर्यादा आहे. मला एक बेसिक तुमचा मुद्दा लक्षात आला. मला इतरांकडनं पण वेळ तसा वाटून द्यावा लागेल. मी वैष्णवी टोकेकरांकडे पुढचा मुद्दा घेऊन जातो. वैष्णवी टोकेकरजी, मला आता चर्चेच्या शेवटचा काळ जो मला आपल्या सगळ्या मान्यवरांना द्यायचा आहे तो म्हणजे या सगळ्या क्लॅश संघर्षामधून म्हणजे आपल्यासाठी त्याचं नाव आहे ऑपरेशन सिंदूर, आपण काय मिळवू शकतो. पहिलं टार्गेट मिळवलेलं आहे ते म्हणजे आपण दहशतवादी अड्ड्यांवरती काय कारवाई केली, 100 जण ठार झालेत अशी आत्ताची तरी माहिती आहे. आणि आपलं एक बेसिक टार्गेट कंप्लीट झालं. आता पाकिस्तानकडे एस्केलेशन चालू राहिलं आणि आपण रिस्पॉन्ड करत राहिलो तर आपल्याला शेवटी ठरवावं लागणार आहे की याची किंमत कोण मोजणार आहे आणि किती मोजायची. या पातळीला लष्करी म्हणजे प्रत्यक्ष कृती आणि ज्याच्यात लष्कर आलं आणि पॉलिसी आपण किती मोजायचं याचा फायदा किंवा तोटा, कारण नंतरचा फायदा कोणता आहे आपण पीओके जाणार नसू तर. तुम्ही याकडे कसं पाहता? सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा कुठली ऍक्शन घेतली जाते, जसं तुम्ही म्हणालात की सगळ्यात महत्वाची आपली ऍक्शन होती की अँटी टेररिझम, जे टेररिस्ट कॅम्प्स आहेत ते उद्ध्वस्त करणे. पण हे करण्याआधी आय एम प्रेटी शुअर की त्यांनी ह्या सगळ्याचा विचार केलेला असेल की हे किती एस्केलेट होईल, कसं एस्केलेट होईल. त्याचप्रमाणे पाहिलं तर हे इंटरनॅशनल फोरमवरती अतिशय वेगळ्या दृष्टीने बघितलं जातंय. सगळं अख्खं जग भारताला सपोर्ट करताय. त्यांच्यामध्ये आपली जी काही भूमिका आहे ती बरोबर आहे. सगळ्या देशांचे नेते यांनी सांगितलं एक्सेप्ट टर्की आणि अजून एखाद्या देशांनी त्याच्यावरती पाकिस्तानच्या फेवरमध्ये रिॲक्ट केलंय, इन्क्लुडिंग चायना असं म्हणतोय की त्यांना टेररिझम मान्य नाही. बाकी त्यामुळे इंटरनॅशनल फोरमवरती हे खूप आवश्यक आहे. आता आपण पूर्ण जगालाही असं दाखवून दिलेलं आहे की ज्या आपल्या सिस्टम्स आहेत त्या अतिशय रोबस्ट आहेत. HQ-9 पाकिस्तानचे जे व्हर्जन आहे जे त्यांनी चायनाकडून घेतले ते आपण डिस्ट्रॉय करू शकलो. त्यानंतर अनेक त्यांच्या ज्या सिस्टम्स आहेत, अनेक गोष्टी आपण ह्याच्यामध्ये अख्ख्या जगाला दाखवून दिलेल्या आहेत की आपण पॉलिटिकल विल वाईज आणि टेक्नॉलॉजी वाईज आपल्याकडे किती सॉलिड आणि रोबस्ट असं प्लॅन आहे. आपल्या सैन्याची धैर्य, पॉलिटिकल विल ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण दाखवून दिल्यात. हे मला असं वाटतं लिमिटेड नाहीये पाकिस्तान आणि आपल्या देशापुरतं. हे इंटरनॅशनल स्टेजवर जरी तुम्ही पाहिलं तर याची एक अतिशय वेगळी, हे सगळं खूप सांकेतिक आहे पूर्ण जगासाठीच. मला हा मुद्दा पुढे घेऊन जाताना कर्नल सतीश ढगेंकडे मी चालू. ढगे सर, मगाशचा तुमचा मुद्दा ज्याला मी म्हणालो तो शेवटी सगळ्याच आपण स्पर्श करू. तुम्ही म्हणताय तसं कधीपर्यंत आपण थांबणार आणि कधी आपण पीओके मध्ये जाणार किंवा नाही जाणार वगैरे. आणि त्यावेळी माझा प्रश्न होता तो आता मी तुम्हाला विचारतो, असं जर का भारत करू लागला तर मात्र आताचा जो मोरल हायग्राऊंड ज्याचा मगाशी उल्लेख आता वैष्णवी टोकेकरांनी केला की आता जग आपल्या बरोबर आहे, पण तुम्ही पीओके घेण्याच्या दिशेने जाऊ लागला तर आता मात्र तुम्ही तुमच्यावरती जो काही स्ट्राईक वगैरे झाला, दहशतवादी हल्ला, त्या लिमिटेड कॉन्फ्लिक्टचा वापर आता एक फुल फ्लेज वॉर घेऊन काहीतरी जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत. आणि अशावेळी भारताची तुलना बलाढ्य रशिया, आकार मोठा प्रचंड ताकद, भारत आकार मोठा प्रचंड ताकद, तिकडे त्यांनी युक्रेनचा घास गिळायचा प्रयत्न केला आणि भारत आता पीओके ताब्यात घेतोय, अशी तुलना होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा, जगातला हा मोरल हायग्राऊंड आपण गमावून बसू. आता तुमचं काय म्हणणं आहे ढगेजी? नक्कीच. आपण 2025 मध्ये आहोत. आपण 1947 ला, यस आवाज येतोय माझा? हो येतोय, बोला. यस, आपण 2025 मध्ये आहोत. आपण 1947 ला नाहीये. 1947 ते 2025 या काळामध्ये हेच केलं ना, मोरल हायग्राऊंडच घेतला, डायलॉग केलं, डिस्कशन केलं, डेलिब्रेशन केलं, डिप्लोमसी केली सामान्य माणसाच्या भाषेमध्ये. कारण हा कार्यक्रम जो आहे तो सामान्य माणसासाठी आहे. सामान्य माणसाच्या भाषेमध्ये जब घी सीधी उंगली से नहीं निकलता है तो तेडी करनी पडती है. 2025 मध्ये आम्ही तेडीची गोष्ट करतोय. आम्ही जे 1947 मध्ये तेडीची गोष्ट करत नाहीये. तुम्ही जो शब्द वापरला रिअल पॉलिटिक, एक्झॅक्टली दिस इज व्हॉट द रिअल पॉलिटिक इज. एक गोष्ट.
दुसरी गोष्ट, या ठिकाणी मोरल हायग्राऊंड, फक्त मोरल हायग्राऊंडच्या आधारावर किती नुकसान करून घेणार? मोरल हायग्राऊंडच्या आधारावर मागच्या 3 दशकामध्ये शेकडो लोकांचा जीव गेला तर तुम्हाला चालतो? तुम्ही सॉफ्ट स्टेट म्हणून राहिले तर त्या ठिकाणी चालतं? बाकी सगळा जो आहे या फक्त दहशतवादामुळे तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर परिणाम झाला तर त्या ठिकाणी चालतो? भारताचा तुकडा पडला तर तुम्हाला तर चालतो? फक्त आम्हाला काय करायचं? मोरल हायग्राऊंड. या मोरल हायग्राऊंडला किती दिवस तुम्ही पकडून ठेवणार? व्हॅल्यू बेस्ड नक्कीच असावं. म्हणूनच मी म्हणतोय पहिल्या दिवशी आम्ही जो आहे युद्धाची गोष्ट कधीच आम्ही करत नाहीये. आम्ही जर इथे पोहोचलेलो तर त्याला त्या ठिकाणी कारण आहे. आणि दुसरा, मी विजय खरे सरांशी जे बिलकुल सहमत त्या ठिकाणी आहे, चायनावाला फॅक्टर जो त्या ठिकाणी आहे आणि चायनाच्या फॅक्टरला न्यूट्रलाइज करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे डिप्लोमसी आहे, आपल्याकडे जी बदलती जिओ पॉलिटिक्स आहे त्याचा फायदा घेता येईल. फक्त हिंट मी देतो, ज्या प्रकारे ट्रम्प बाबांनी ज्या प्रकारचं वॉर सुरू केलेलं आहे, टेरिफ वॉर सुरू केलेलं आहे, माझ्या मते या घडीला जर सर्वात 2 महत्वाचे प्लेयर जर कोणी एकत्र येऊ शकतात या ट्रम्पच्या टेरिफ वॉर विरुद्ध लढण्यासाठी, तर त्यामधला एक आउट ऑफ बॉक्स त्या ठिकाणचं सोल्युशन असू शकतं चायना आणि इंडिया. खऱ्या अर्थाने चायनाने ढगे सर, चायनानेच आपल्यावर 166% टॅरिफ लावला. माझ्या मते डिप्लोमसीकडे त्या ठिकाणी असणार. हो, पण तो जो आहे म्हणजे इट्स अ टेम्पररी काइंड ऑफ मेजर. या लिमिटेड सिच्युएशन मधला तो त्या ठिकाणचा एक फॅक्टर त्या ठिकाणी आहे. बाकीचे सगळेच फॅक्टर जर आपण त्या ठिकाणी ओपन केले तर गिव्ह अँड टेक तर आपल्याला त्या ठिकाणी करावाच लागणार आहे. आणि लार्जर इंटरेस्टसाठी काही छोट्या गोष्टी या डिप्लोमसीमध्ये सोडाव्याच लागतात. तर काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्यांच्यासोबत कॉम्प्रोमाइजही करू शकू. अल्टिमेटली आपल्याला काय हासिल करायचंय ते महत्वाचं आहे. फक्त शेवटचा मुद्दा, तुम्ही जे म्हटलं की हे सगळं जे करायचंय कुठपर्यंत त्या ठिकाणी करायचंय, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हिंदीमध्ये आणि जगाला कळण्यासाठी इंग्लिशमध्ये जे सांगितलं की जिथं टेररिझम आहे, भारताशी संबंधित टेररिझम जिथे जिथे ते असतील त्यांना आम्ही शोधून काढू, ट्रॅक करू आणि जगाच्या भूमीवर कुठेही असतील तर त्यांना जे आहे त्यांचा नायनाट करू. माझ्या मते दॅट इज द अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह ते ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपण हासिल करावं. ते जर आपण करत नसू तर माझ्या मते जे आहे हा फक्त बाष्कळ बडबड आहे आणि त्यामधून जे आहे विशेष काही आपण हासिल केलं असं मी म्हणणार नाही. मला ढगेजींनी तुम्ही मला एक प्रिमाइस तर बनवून दिलेला आहे, पण अजूनही मला उत्तर त्याच्यातून काढायचा मी प्रयत्न करणार आहे. आणि त्यासाठी मी आता पुरोहित सरांकडे जातोय की चला धरून चालू. आणि मला कल्पना आहे, मी अनेक लष्करी अधिकारी जेव्हा आमच्या कार्यक्रमात येतात त्यांच्याशी खासगीत बोलताना सुद्धा मनामध्ये त्यांचा सगळे निवृत्त असतात, पण त्यांच्या मनातली राग आहे की तो पीओके बाहेर आणि आम्हाला आतापर्यंत राजकारण्याने आमचे हात धरून ठेवले होते. पुन्हा प्रश्न असा आहे, आत्ताचं हे वॉर कशामुळे सुरू झालंय किंवा कॉन्फ्लिक्ट का तर दहशतवाद्यांनी हल्ले केले म्हणून, आणि तुम्ही त्याला रिटॅलिएट केला. पीओके घ्यायचं म्हणजे काय, तुम्हाला लष्कर घुसवावं लागेल, तुम्हाला त्यांची ठाणी उद्ध्वस्त करावी लागतील आणि प्रत्यक्ष जमीन ताब्यात घेऊन तुमचा फ्लॅग तिकडे टाकावा लागेल, तुमचं ॲडमिनिस्ट्रेशन बेसिक तरी का होईना लष्करी तुम्हाला आणावं लागेल आणि थोडक्यात तुम्हाला तो तुकडा पाडावा लागेल. हे सगळं आंतरराष्ट्रीय नजरेमध्ये ॲग्रेशन आहे. 2, पाकिस्तान जरी त्याला आझाद काश्मीर म्हणत असला तरी त्या ज्या काही तथाकथित त्यांच्या आझाद काश्मीरची पॅरेंटिंग जे काही आहे ते सगळं पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे पाकिस्तान आणखी एस्केलेट होईल आणि एकदा का आझाद काश्मीरमध्ये तुम्ही जाऊ लागला त्यांच्या दृष्टीने तर मग चीनला निमित्त मिळेल, कारण तिकडे चीनचा पण ओरोप चाललेला आहे. मग मात्र हे अवघड होणार आहे. आणि म्हणून मी पुरोहित तुमच्याकडे येतो की एकदा आपण खरंच या मुद्द्याला भिडूया जे अनेकांच्या मनात आहे की पीओके या निमित्तानं घुसावं, पण ते खरंच तितकं सोपं आहे का? पुरोहित सर, पहिली गोष्ट म्हणजे की आपण भारताचा एक कायम धोरण आहे की आपण सिमला एग्रीमेंट आणि लाहोर डिक्लेरेशन यावर विश्वास ठेवतो. सिमला एग्रीमेंट मध्ये काय आहे हे सगळ्यांना आधी जाणून घेणं फार महत्वाचं आहे. आणि सिमला एग्रीमेंट मध्ये देर इज अ सर्टन सँक्टिटी ऑफ एलओसी जी म्हटलेली आहे. ती सँक्टिटी आपणच आपलं धोरण आज असं करून म्हणजे फेकून देऊन खिडकीच्या बाहेर असं नाही करू शकत की आपण आज पीओके घेऊ. पीओके इज अ पार्ट ऑफ इंडिया, दॅट इज देर इज नो डाऊट अबाउट इट, देर इज नो डाऊट. तो सध्या पाकिस्तान व्याप्त आहे आणि तो परत इंडियात येणं हे सुद्धा त्याच्याबद्दल काही शंका नाही किंवा डाऊट नाही, त्याच्याबद्दल काही माझं म्हणणं नाही. परंतु आपण आपलंच धोरण जर खिडकीच्या बाहेर टाकलं तर आपल्यात आणि मॉरल हायग्राऊंड हे का महत्वाचं आहे, कारण वॉर्स कॅन बी फॉट ऑन एनिथिंग, टेरिटरी असो काही असो, पण जस्ट वॉर ज्याला म्हणतात, जस्ट वॉर इज ऑलवेज फॉट ऑन अ मॉरल हायग्राऊंड. मॉरल हायग्राऊंडचं परत मी म्हणतो अर्थ असा नाही की तुम्ही चुपचाप ऐकून घ्या, सहन करा, नाही. कसं एस्केलेट करायचं, कसं प्रोपोर्शनेट द्यायचं, कॅलिब्रेटेड रिस्पॉन्स द्यायचा, हे सगळं आपण गेले 3 दिवस बघतो आहे. यात कुणालाही जर अशी शंका असेल की आपण भारत फार कमजोर पडलाय किंवा कमजोर आहे, नाही. एक मुद्दा तुम्ही घेतला होता की पाकिस्तानच्या एअरफील्डला आपण का काही अजून स्ट्राईक करत नाही. हे जे मगाशी जो मुद्दा होता ड्रोन्सचा, प्रोबिंग अटॅक किंवा एअर डिफेन्सेस बघायला, एअर डिफेन्स जरी आपण एक HQ-9 पाडलं असेल तर एक HQ-9 ओव्हरऑल स्कीम ऑफ वॉर मध्ये इट इज अ स्मॉल थिंग. ओके,
त्यांच्याकडे भरपूर रिडंडन्सी आहे, त्यांच्याकडे सुद्धा एअर डिफेन्स सिस्टम्स आहेत आणि उगीच जस्ट बिकॉज इमोशनली चार्ज घेऊन आपण असं नाही की आपले विमान पाठवायचे वेन वी नो द थ्रेट लेवल इज हाय आणि त्याच्याने आपले कॅज्युअलिटीज होऊ शकतात अननेसेसरी. त्यांचं एअर डिफेन्स जर हे एस्केलेट झालं, देर इज अ स्टेप बाय स्टेप त्यांचं एअर डिफेन्स आपण डिग्रेड करू, डिस्ट्रॉय करू आणि मग जेव्हा आपल्याला एक एअर कॉरिडॉर मिळतो, सेफ कॉरिडॉर मिळतो, त्याच्यातनं आपली विमानं घालून जरी तोपर्यंत त्यांनी ऐकलं नाही, देन वी कॅन डू दॅट एअरफील्ड स्ट्राईक. सो माझं असंच मत, म्हणजे माझं असं एक विनंती आहे की थोडा संयम राखला पाहिजे. भारत सरकार जे करतंय धोरण ते एकदम बरोबर आहे सध्याचं, आणि असं नाही की आपल्याला इट इज नॉट अ T20 गेम की लगेच 20 ओव्हर्स मध्ये 40 ओव्हर्स मध्ये आपल्याला रिझल्ट मिळेल. दिस इज लाईक अ टेस्ट मॅच, लेट अस बी पेशंट. ठीक आहे, मी जाणार होतो खरेंकडे शेवट करायला, पण बहुधा ढगेंना काहीतरी क्विक मुद्दा मांडायचा आहे. ढगे सर फक्त थोडक्यात प्लीज. नक्कीच, म्हणजे सरांनी जे त्या ठिकाणी सांगितलं आणि काल जे आहे कालच्या तुमच्या गेस्ट सेंटरमध्ये सुद्धा मी त्या ठिकाणी होतो, वेळ त्या ठिकाणी जास्त चर्चेसाठी नव्हता, त्यावेळेस सुद्धा मी मुद्दा मांडला होता की ड्रोन वॉरफेअर हा अत्यंत महत्त्वाची भूमिका भारत आणि पाकिस्तान यांच्या संघर्षामध्ये त्या ठिकाणी मांडणार आहे. आणि पुरोहित सरांनी काल मुद्दा मांडला होता की नाही, या ड्रोनचं जे खूप जास्त हाईप त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 24 तासातच आपल्याला त्या ठिकाणी दिसलं की किती मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्ताननं ड्रोनच्या माध्यमातून त्या ठिकाणी हल्ले केलेले आहेत. आणि असा आतापर्यंत आज दिवसभर त्या सगळ्या बातम्या सुरू होत्या की आपण सुद्धा पाकिस्तानमध्ये काही कारवाई केलेली आहे, त्याची कुठलीही पुष्टी आजच्या प्रेस ब्रिफिंगमध्ये त्या ठिकाणी झाली नाही. पण मुळात मुद्दा हाच आहे की ड्रोन त्या ठिकाणचा जो आहे ड्रोन वॉरफेअरचा महत्त्वाचा कॉम्पोनंट असणार आहे. आणि सरांनी जसं त्या ठिकाणी सांगितलं की ऑफकोर्स म्हणजे त्यांच्याशी पुन्हा मी पार्शली पुरोहित सरांशी ॲग्री करतो आणि माझ्या मते खरे सर असतील किंवा पुरोहित सर असतील किंवा माझंही म्हणणं त्या ठिकाणी जे होतं, कोणीच म्हणत नाही की 2 दिवसात 3 दिवसात हे आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. अल्टिमेट एंड प्रॉडक्ट त्याचा जो आहे किंवा जे अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणूनच मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ते स्टेटमेंट त्या ठिकाणी घेतलं होतं. आणि पाक काश्मीरमध्ये कोणीच म्हणत नाही की 1-2 दिवसामध्ये हे सगळं होईल, पण अल्टिमेटली ते ऑब्जेक्टिव्ह हासिल करण्यासाठी आपल्याला सिस्टमॅटिकली पुढे त्या ठिकाणी जावं लागेल, त्याच वेळेस ते ऑब्जेक्टिव्ह हासिल करता येईल. आज घडीला जे आहे फक्त ओके आम्ही जे आहे काही टेररिस्ट हायडआउट्स केले म्हणजे मला लक्षात आलं, मला शेवट फक्त मी खरेंवरती हाच मुद्दा घेऊन घेतो. आपल्याला हासिल करता येईल. खरे सर आताच थोडक्यात फार वेळ कमी आहे, पण मी फार मोठा महत्त्वाचा प्रश्न विचारतोय वेळ कमी असून सुद्धा. आत्ताची परिस्थिती, जागतिक परिस्थिती, आपले मित्र पाकिस्तान त्यांचे मित्र जमवायचा प्रयत्न करतोय, आपल्याला हे एक लिमिटेड कॉन्फ्लिक्ट ठेवण्यातच हित आहे का आपण जसं हे मान्यवर म्हणतात तसं आपण थोडंसं आणखी पुढे जाऊ शकतो? तुम्हाला काय वाटतं? सर, हे पाक ऑक्युपाईड काश्मीर जर आपल्याला घ्यायचं असेल तर मुळात तिथे शिया आणि सुन्नी कॉन्फ्लिक्ट आहे. शिया समूहाचे लोक आपल्या सोबत आहेत, सुन्नी आपल्या सोबत नाहीत. आणि जोपर्यंत जसं बांगलादेश आपण स्वतंत्र केलं तिथे संपूर्ण एक समूह सोबत होता, तिथे हा जो क्रायसिस आहे हा फार क्रिटिकल आहे आणि त्याच्यामुळे त्या अनुषंगाने बघणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मला असं वाटतं की हे जे लो इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्ट जेव्हा मिड इंटेन्सिटीला कन्वर्ट होतो त्याचे डायमेन्शन वेगळे असतात आणि मिड इंटेन्सिटी कन्वर्ट होऊन हाय इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्टमध्ये कारण त्याचे डायमेन्शन वेगळे आहेत. आत्ता सध्या आपला ॲक्ट ऑफ वॉर नसून वॉर अगेन्स्ट टेररिझम या नावाने आपण ऑपरेशन सुरू केलेलं आहे. जशी परिस्थिती बदलेल याला चीन कशा पद्धतीने रोल प्ले करतो त्यावर आपली पुढची भूमिका असणार आहे. आणि जर समजा चीन डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह झाला तर पहिल्यांदा भारत पाक ऑक्युपाईड घेईन आणि मग जागतिक USA आणि इतर ॲक्टरला त्या ठिकाणी मध्ये ओढून तो प्रश्न पुढे जाईल. फार महत्त्वाचे मुद्दे या निमित्तानं पुढे आलेले आहेत आणि अनेक मुद्दे हे लोकांच्या मनातले मुद्दे होते, त्याला आपल्या या सगळ्या पाहुण्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्याला कल्पना आली असेल, थोडीशी कल्पना आली असेल की हे मुद्दे किती गुंतागुंतीचे आहेत. आपल्या सगळ्यांच्या भावना वेगळ्या असतात. आपण इथून बोलतोय, तिथे मात्र लढणारे व्यक्ती वेगळे आहेत, निर्णय घेणारे व्यक्ती वेगळे आहेत आणि त्यांच्यासमोरचा पट अतिशय मोठा आहे. त्यामुळे आपण त्या सगळ्या लोकांवरती विश्वास ठेवूया, मात्र त्याच्यावेळी चर्चा मात्र करूया. या निमित्तानं चुकीचं का असेल मत ते मांडलं जाईल आणि बरोबर का असेना मात्र योग्य ते उत्तर आपल्यापर्यंत येईल. यासाठीच तर चर्चा जनहिताची म्हणजे झिरोवर. आपण सगळ्या मान्यवरांनी कर्नल सतीश ढगे, विंग कमांडर वैष्णवी टोकेकर, ग्रुप कॅप्टन प्रवीर पुरोहित आणि विजय खरे यांनी वेळ दिला. आपल्या सगळ्यांचे आभार. इथेच थांबूया. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.